अवकीर्त कितवी पिढी तुमची या ठिकाणी राहते? 7वी 8वी पिढी. मग शिक्षण तुमच्या मुलाबाळांचं किंवा तुम्हाला बाकीच्या सुखसुविधा शासनाकडून काय मिळतात? काय नाही, आमची मुलं इथूनच जातात शाळेत. रोपवे फ्री आहे शाळेच्या मुलांसाठी, त्यामुळे जातात. इथं लाईट नाहीये आम्हाला. लाईट, पाणी पाणी डोक्यावरती आणतो आम्ही ते तलावातून. किती लांब आहे अंतर ते? तिथं उतरून झालं तर 50 पायऱ्या उतरून जायचं, चढून यायचं 50 पायऱ्या. मग इथं हे आजूबाजूला जंगल आहे, जंगलामध्ये श्वापद वेगवेगळे काही हिंसर प्राणी असण्याची शक्यता आहे. मग तुम्हाला त्याची भीती वाटत नाही? सवय झालेली आहे आम्हाला, भीती नाही वाटत. असं फक्त साप असतात, बाकी काय नाही. बर, मग इथं जर एखादा कोण आजारी पडलं किंवा काय सर्पदंश झाला त्यावेळेस तुमचं प्रचंड हाल होत असेल. काय तुमची परिस्थिती होत असेल तिथून सहजा जास्त असं कोण आजारी होत नाही. आम्हाला ह्या वातावरणाची सवय झालेली आहे. बर, त्यामुळे जास्त कोण आमच्या इकडचे आजारी नाही होत होते. आणि तसंच काय वाटलं तर आम्ही खाली जातो. ओके. तुम्हाला जे आता नोटीस दिलं त्यानंतर तुम्ही नोटीस आल्यानंतर म्हणजे तुम्हाला काय वाटलं? खूप वाईट वाटलं मनापासून, कारण खूप वर्ष इथं राहिलेलो आहे आणि आता खाली जायचं म्हणजे मला वाईट वाटलं. त्यासाठी लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि महाराष्ट्रातील आमचे सर्व मावळे, त्यांच्या सोबत असलेले सर्व मावळे, आम्ही तुमच्या या कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्यासाठी आणि तुम्हाला सरकारनं या ठिकाणी चांगल्या सुखसुविधा उपलब्ध करून तुमच्या हातून, पुढच्या तुमच्या पिढीच्या हातून छत्रपती बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा तुमच्या हातून घडावी, या किल्ल्यावरती येणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमींना तुमच्याकडून काहीतरी फायदा व्हावा, त्यातून तुमचा उदरनिर्वाह चालावा, त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधव आम्ही तुमच्यासोबत आहे आणि नक्कीच गोपीचंद पडळकर साहेब तुम्हाला न्याय मिळवून देतील. आजीचा जन्म पण इथं झालेला आहे. बर, या ठिकाणी जर एखाद्या महिला डिलिव्हरी वगैरे असं काही प्रकार होत असेल त्यावेळेस तुम्ही काय करता? खाली नका रोपवेनं किंवा एखाद्या रोपवे बंद पडला, काही हे झालं तर तुम्ही चालत जाता? हा गड तुम्ही जर चालत जायचं म्हणलं तर किती वेळात जाऊ शकता? अर्ध्या पाऊण तासच जातो. चढता आणि उतरता. वा, म्हणजे आपली लोक सगळी काटक आहेत आणि इथं तुम्ही म्हणजे जनावरं पाळता आणि त्या दूध दह्यावरती तुमचा प्रपंच चालू. दुसरा काय तुम्हाला उद्योग नाही? तुम्हाला साहेबांकडून काय अपेक्षा आहेत? पडळकर साहेबांकडून तुम्हाला काय अपेक्षा? आमची एकच इच्छा आहे, आम्हाला जसं आहे तसं इथं राहायला आणि लाईट तेवढी दिली तर खूप बरं होईल. मग आजच्या गडावर कुठं लाईट नाही? गडावरती आहे, तिकडे आहे, फक्त आमच्या घरातलं लाईट नाही. आम्ही मेणबत्ती लावली. इथं एकूण किती झोपडे आहेत तुमच्या? किती घर आहेत? 24 घर आहेत. 24 घर आहेत का? तिथे अर्धे आहेत, मंदिराकडे अर्धे आहेत, अर्धे तसे. जिल्हा परिषद तिकडे काय आहे? म्हणजे इथं 24 घर आहेत. लोक संख्या किती आहे? 100. आणि सगळे हे म्हणजे गडावरतीच राहतात आणि काहीतरी छोटा मोठा उद्योग करून म्हणजे पाणी हे विकूनच तुम्ही जगता. दुसरा तुम्हाला उद्योग नाही.